हे सांगण्यासाठी मला इथं बोलवलंस? प्रिया वैतागत म्हणाली. नाही प्रिया, तिचा हात हातात घेत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरून खुशी ओलांडून वाहत होती. विषय जरा नाजूक आणि वेगळा आहे. तोच तिच्याशी शेअर करायचा आहे. वेगळा विषय म्हणजे? तुला दुसरा कुणी भेटला का? प्रिया तिच्याकडे चकित होऊन म्हणाली. भेटला नाही, भेटले. रितिका परत स्वप्नात रंगून जात म्हणाली. म्हणजे? मी नाही समजले. प्रिया कोड्यात परत म्हणाली. रितिकाने कॉफी शॉपमध्ये वरून बरोबर झालेल्या ब्रेकअपपासून ते स्वप्नील यांच्या घरी जाऊन येईपर्यंत सर्व काही सांगितलं. ते ऐकून प्रियाला नवल वाटलं. म्हणजे रितिका, तुझ्या वयापेक्षा दुपटीनेही जास्त असलेल्या वयाच्या माणसाच्या प्रेमात पडलीस? ती जवळजवळ किंचाळली. ए, कशाला किंचाळतेस? बाहेर मम्मीने ऐकलं तर? ती दरवाजा लावत म्हणाली. घरात कोणी नाही, काका काकी बाहेर गेलेत, प्रिया म्हणाली. पण रितिका, हा वेडेपणा नाही का? यात कसला आला वेडेपणा? प्रेम काय वय, जात, धर्म पाहून होतं का? ते होऊन जातं. ज्या बॉयफ्रेंडमध्ये किंवा जीवनसाथीमध्ये आपल्याला अपेक्षित असलेले गुण मिळाले की प्रेम होऊन जातं. म्हणून तर प्रेम आंधळं असतं. रितिका अजूनही त्याच विश्वात राहून बोलत होती. आंधळं असतं पण अविचारी नसतं ना. समाजबाह्य प्रेम कसं करू शकतेस? प्रिया म्हणाली. समाज? हाच समाज चांगल्याला चांगलं कधीच म्हणत नाही. आणि जगावेगळं दिसलं की त्या गोष्टींचं खरंच करायला वेळच वेळ असतो. मला त्या गोष्टीमुळे फरक पडत नाही, रितिका म्हणाली. तू काका काकींचा, त्यांच्या समाजातल्या प्रतिमेचा तरी विचार करायचा, प्रिया म्हणाली. प्रिया, तुला इथे उपदेश द्यायला नाही बोलावलं, मला मदत करायला बोलवले. रितिका थोडी चिडत म्हणाली. उपदेश करू नको. उपदेश करू नाही तर काय करू? तू जे काही करतेस ते अपेक्षा अनाकलनीय आहे, प्रिया म्हणाली. तुला जर असंच म्हणायचं असेल तर तू गेलीस तरी चालेल, रितिका रूमच्या बाहेर येत म्हणाली. आणि तिथून ती किचनमध्ये गेली. अगं माझे आहे, तुला जी काही मदत लागेल ती करायला तयार आहे, प्रियासुद्धा तिच्याबरोबर किचनमध्ये येत म्हणाली. तू कॉफी घेणार का? म्हणजे बनवायला, रितिका दुधाचं भांडं गॅसवर ठेवत म्हणाली. घेईन, बाजूच्या ओट्यावर बसत प्रिया म्हणाली. रितिका, हे कोणी स्वप्नील भारद्वाज आहेत, ते सुद्धा तुझ्या प्रेमात पडलेत, ते माहीत नाही. पण आमची मैत्री मात्र घट्ट बनली आहे, रितिका कॉफी बनवत म्हणाली. नुसत्या बोलण्यावरून हवेत त्या प्रेमाचे मनोरे नको बांधू, प्रिया म्हणाली. मी मनोरे नाही बांधत. आज त्यांना भेटले तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं, रितिका म्हणाली. रितिका, कधी कधी बोलण्याचा अर्थ वेगळाही असू शकतो. ते फक्त तुझ्याकडे एक मैत्रीण म्हणून पाहत असतील, प्रिया म्हणाली. मला वाटलंच तू असं बोलणार, रितिका कॉफीचा मग देत म्हणाली. मला तसं म्हणायचं नव्हतं. तू अगोदर त्यांच्या मनातलं जाणून घे, मग पुढे पाऊल टाक. नाहीतर तुझ्या गैरसमजुतीने त्या भारद्वाजांचे मन दुखवेल आणि ते मित्र म्हणून तुला दुरावतील. असं म्हणायचं होतं मला, प्रिया म्हणाली. नाही दुरावणार, तू बघच त्यांना प्रेमाच्या जाळ्यात कशी अडकवते, कॉफी पिता पिता म्हणाली. प्रियाला माहीत होतं की रितिकाला समजावून काहीच फायदा नव्हता. ती तिच्या मनाचंच खरं करणारच. अधूनमधून पुस्तकं देण्याच्या निमित्ताने किंवा काहीतरी कारण काढून स्वप्नील यांच्या घरी जात होती. जेव्हा भेटी झाल्या तेव्हा भेटीत मैत्री घट्ट होत होती. पण रितिकातर्फे तिचं प्रेम आणखीन पक्क होत होतं. ती चोरून त्यांना निहाळत बसायची. मोबाईलवर बोलणं किंवा मेसेज व्हायचे. त्या दोघांमधले होणारे संवाद, भेटणे रितिका तिची मैत्रीण प्रियाशी शेअर करत होती. आणि एके दिवशी आपल्या प्रेमाची कबुली स्वप्नील भारद्वाजांना द्यायची असा मनाशी निश्चय करून ती एके रविवारी त्यांच्या घरी अचानकपणे आली. बाहेरच्या बागेत स्वप्नील भारद्वाज पेपर वाचत बसले होते. रितिका येताना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. हातातला पेपर बाजूला ठेवून तिच्याकडे पाहिले. अरे रितिका, तू अशी अचानक येणार असल्याचा फोन पण केला नाहीस का? मी न सांगता येऊ शकत नाही का? ती थोडी लाडिकपणे रागवत म्हणाली. मला तसं म्हणायचं नव्हतं, स्वप्नील म्हणाले. मग असं का म्हणालात? रितिका लटके रागवत म्हणाली. सहज म्हणालो मी,
स्वप्नील म्हणाले. मला तुमच्याकडे चहा घ्यावासा वाटला म्हणून आले. रितिका थोडी लाडात म्हणाली. मग काय हरकत आहे, बस मी आत्ताच चहा घेऊन येतो. स्वप्नील म्हणाले, मीच बनवून आणते, तुम्ही बसा इथेच पेपर वाचत. असं म्हणून ती आत गेली. रितिकाला नेमकं काय झालं याचा विचार करत आत जाणाऱ्या रितिकाकडे पाहत राहिली. काही वेळाने चहाचे मग घेऊन रितिका बाहेर आली. एक मग त्यांना दिला आणि बाजूला बसली. अरे वा, चहा खूपच चांगला झाला आहे, स्वप्नील चहाचा आस्वाद घेत म्हणाले. मी शिकून घेतला म्हणून माझ्या हातचा पहिला चहा आपल्या माणसासाठी द्यावा म्हणून आले. रितिका चहा घेत म्हणाली. अगं मग रितिका, आई वडिलांना बनवून द्यायचा, ते माझ्यापेक्षा जवळचे होते ना, त्यांनाही आनंद झाला असता, स्वप्नील म्हणाले. का, तुम्ही कोणी नाहीत का, तिने प्रेमाने त्यांच्याकडे पाहत म्हणाली. रितिका, मला तसं म्हणायचं नव्हतं, तू प्रत्येक वेळी वेगळा अर्थ का काढतेस, स्वप्नील हसत चहा पीत म्हणाले. मग तुम्ही बोलतातच तसे ना, रितिका थोडी रागातच म्हणाली. ठीक आहे, तू रागवू नकोस, स्वप्नील तिचा राग शांत करत म्हणाले. तुमचा आज काय प्रोग्राम आहे, रितिका म्हणाली. प्रोग्राम तर काहीच नाही, तू काही प्रोग्राम बनवून आलीस का, स्वप्नील तिच्या बोलण्यावर चकित होत म्हणाले. हो, आज मी जेवण बनवणार आहे, तुम्ही शहरात जाऊन चिकन घेऊन या. असं म्हणून तिने त्यांचा आणि स्वतःचा रिकामा मग घेऊन आत गेली. स्वप्नील मात्र तिच्याकडे पाहत राहिले. आज रितिकाचा मेकओव्हर काही वेगळाच दिसत होता. स्वप्नील उठले आणि आत आले. त्यांनी कपडे घातले आणि किचनकडे पाहिले. रितिका बाहेर येण्याची वाट पाहत होते. काही वेळातच रितिका बाहेर आली. अरे, तुम्ही अजून गेला नाहीत, नॅपकिनला हात पुसत रितिका म्हणाली. जातोय, पण किती आणू, अजून काही आणायचं आहे का, ते विचारण्यासाठी थांबलो होतो, स्वप्नील तिचा अवतार पाहून म्हणाले. चिकन घेऊन या, बाकी घरात काय आहे काय नाही ते तुम्हाला माहीतच असेल, ते घेऊन या. आता ती त्या घरातला अधिकार व्यक्तीसारखी बोलत होती. तिच्या बोलण्यातला फरक स्वप्नील यांना जाणवला होता. ते काहीही न बोलता निघून गेले होते. रितिका एखाद्या गृहिणीसारखी घरात आवराआवर करत होती. अर्ध्या तासाने स्वप्नील घरी आले. घरात असलेल्या वस्तू आवरलेल्या दिसत होता. रितिका कुठेच दिसत नव्हती, म्हणून तिला पाहण्यासाठी ते किचनमध्ये आले, पण ती तिथेही नव्हती. त्यांनी हातातल्या बॅगा किचनच्या टेबलावर ठेवल्या आणि ते बाहेर आले. आता ही रितिका कुठे गेली, स्वतःशीच म्हणत आजूबाजूला पाहत ते म्हणाले. तेव्हा त्यांना मागच्या दारात वॉशिंग मशीनचा आवाज आला. तसे ते मागच्या दारात आले. रितिका वॉशिंग मशीनमध्ये एक एक करून कपडे टाकत होती. रितिका, हे काय करतेस, तिच्याकडे पाहत स्वप्नील आश्चर्याने म्हणाले. अहो सर, तुमचे कपडे किती मळलेले आहेत म्हणून धुवायला टाकले, रितिका मशीन चालू करत म्हणाली. आणि ती किचनमध्ये आली. आणलेलं सामान पाहिले आणि तिने जेवण बनवायची तयारी करायला सुरुवात केली. ती काय काय करते हे नुसतं पाहत होते. तिच्या मनात काय आहे हे समजण्याच्या पलीकडचं होतं आणि ते जाणून घेण्यासाठी त्यांच्या मनात असलेला लेखक विचार करत होता. ते बाहेर येऊन बसले आणि पेपर वाचायला घेतला, पण पेपरमध्ये त्यांचं लक्षच नव्हतं. ते फक्त अक्षरांवरून नजर फिरवत होते. रितिका किचनमध्ये जेवण बनवण्यात गुंग होती. अधूनमधून ती बाहेर येत होती आणि काहीतरी बोलून परत आत जात होती. पण स्वप्नील यांचे त्याकडे बिलकुल लक्ष नव्हते. ते बागेतल्या खुर्चीत सिगारेट पीत बसले होते. जेवणाचा सुटलेला सुवास हवेबरोबर स्वप्नील यांना येत होता. ते उठले आणि आत आले. किचनच्या दारातून आत पाहिले. रितिका पाठमोरी होऊन काम करत होती. एखाद्या सराईतासारखी काम करत होती. ती पळली आणि तिने स्वप्नील यांच्याकडे पाहिले. सर, तिथे उभे राहून काय पाहता, या आत या, जेवण होईल. चिकन शिजत आले, रितिका काम करता करता म्हणाली. होऊ दे सावकाश, काही घाई नाही, आत येत ते म्हणाले. बाकी चिकनचा वास मस्त सुटला आहे. हो, पण तुमच्या हातच्या चवीसारखं नाही होणार, रितिका बाजूला उभ्या असलेल्या स्वप्नील यांच्याकडे पाहत म्हणाले. नाही, उलट माझ्यापेक्षा चांगलं होईल असं वाटतंय, स्वप्नील तिच्या कलाने म्हणाले. मी खुश होण्यासाठी तुम्ही म्हणता ना,
हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहत ती म्हणाली, नाही तसं काही नाही, खरंच चिकनचा वास चांगला येतोय. तू हे शिकली केव्हा? आईने शिकवलं. 2-3 वेळा मी बनवूनही पाहिलं, मग जमायला लागलं. रितिका काम करता करता म्हणाली, सर तुम्ही कोशिंबीरची तयारी करता का? म्हणजे चिकन शिजलं की जेवायला बसू. हो चालेल, असं म्हणून स्वप्नील फ्रीजमधून काकडी, टोमॅटो, गाजर घ्यायला गेले. या वेळाने तिने जेवणाची भांडी बाहेर आणून डायनिंग टेबलावर ठेवली. स्वप्नील हे ताट, वाट्या, ग्लास ठेवत होते. चला तुम्ही बसून घ्या, गरमागरम खाऊन घ्या, रितिका जेवण वाढत म्हणाली. हो चल आपण जेवून घेऊ, वासाने भूक लागली आहे, असं म्हणून ते बसले. जेवताना ते चिकनच्या रश्श्याचा भुरका मारत होते. ते पाहून रितिका समाधानाने पाहत होती. अरे वा रितिका, तुझ्या हाताला खूपच चव आहे ग, चांगलं झालं आहे, ते जेवत म्हणाले. अहो तुमच्या हातापेक्षा कमीच. खरं तर त्यांनी केलेली स्तुती तिच्या मनाला आणि एका अर्थी प्रेमाला उभारी देत होती. ठीक आहे, तुम्ही चिकन खा, रितिका थोड्या लाडीकपणे म्हणाली आणि घास घेता तिने स्वप्नील यांच्याकडे पाहिले. ते खाण्यात मग्न होते. जेवण आटपून ते बाहेर येऊन बसले. रितिका घरातले काम आटपत होती. काही वेळाने रितिका हातात एक सफरचंद आणि डिश घेऊन बाहेर आली. तिचे घरातले वावरणे गृहिणीसारखे होते. त्यांनी रितिकाकडे पाहिले. ती सफरचंद कापत त्यांच्यासमोर येऊन बसली. काय झालं? मी मगापासून बघते, तुम्ही पहिल्यासारखे बोलत नाही, उलट माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत आहात. सफरचंदाची डिश त्यांच्या पुढ्यात धरत ती म्हणाली. यांनी एकदा डिशकडे आणि तिच्याकडे पाहिले. त्यांनी एक फोड घेतली. मी काय बोलणार? तू जे काय करत होतीस आणि करतेस ते माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. तिच्याकडे ते पाहत म्हणाले. सर तुम्ही लेखक आहात, वाचकांना काय पाहिजे, त्यांची आवड कोणत्या वाचनात आहे हे तुम्ही लेखकांनी ओळखलं पाहिजे. तिने ही सफरचंदाची फोड घेऊन डिश बाजूला ठेवत म्हणाली. 5 वर्ष झाली मी लिखाण बंद केलं. आता ओळखण्याची कला अशी राहिली नाही. नेमके तिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत होते. नाही सर, तुम्ही मगापासून हाच विचार करत आहात की एक मुलगी तुमच्या घरात एका अधिकारवाण्याने वावरते, याचा अर्थ काय लावणार? रितिका म्हणाली. रितिका, जो विचार मी करतोय तो बरोबर आहे असंच वाटायला लागले. तिच्याकडे अंकित दृष्टीने पाहत स्वप्नील म्हणाले. मला माहीत नाही तुम्ही कोणता विचार करता, पण मी जे तुम्हाला सांगणार आहे. आणि तिला मध्येच हात करून थांबवत स्वप्नील म्हणाले. हेच ना, तू माझ्या प्रेमात पडली आहेस? तिच्याकडे पाहत ते म्हणाले. आणि मोठ्या प्रेम भावनेने एक कटाक्ष टाकत रितिकाने पाहिले. हेच तर मला ऐकायचं होतं आणि सांगायचं पण होतं. आणि मोठ्या आनंदाने तिने सफरचंदाची डिश त्यांच्या पुढ्यात धरली. स्वप्नील यांनी तिथे न पाहता ते खुर्चीतून उठले. ते एका रोपट्यापाशी गेले आणि त्याच्या पानांवरून फुटलेल्या पालवीवरून हात फिरवत उभे राहिले. त्यांच्याही मनात तिच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर होता, पण ते त्यांच्या मर्यादाही ओळखून होते. तिला कळतं का? तुला कळतं का तू काय म्हणतेस? स्वप्नील म्हणाले. हो सर, मनात उमटलेल्या प्रेमाच्या भावना मी दाबून धरू शकत नाही, रितिका म्हणाली. रितिका, ज्याच्यावर आपण प्रेम करतो तो सर्व बाजूंनी आपल्यासाठी योग्य आहे का असा साधा विचार कशी करू शकत नाहीस तू? स्वप्नील तिला या विषयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते, पण मनातून मात्र तिच्याविषयी प्रेमाची भावना रुजत असल्याचे जाणवत होते. तुम्हाला सर बोलून बोलून जड वाटायला लागले. मी आता एकदम नावानेच बोलते. स्वप्नील, तुम्ही एक लेखक आहात. तुमच्यासारख्या लेखकांच्या लेखणीतून प्रेमाच्या व्याख्या देतात आणि तुम्हीच मला सांगता हे योग्य नाही. रितिका यांच्याजवळ येत म्हणाली. ते काहीही न बोलता तिथेच उभे राहिले. ते काहीच बोलले नाहीत. ती आणखीन त्यांच्याजवळ गेली. स्वप्नील, प्रेम हे वय, जात, धर्म पाहत नाही, ते आंधळं असतं. प्रेम हे देवाने दिलेली एक सुंदर देणगी आहे, असेच तुम्ही लिहिता ना? रितिका पाठमोऱ्या स्वप्नीलकडे पाहत म्हणाली. मान्य आहे. ते मागे वळून तिच्याकडे पाहत म्हणाले. ते कथा कादंबऱ्यात लिहिण्यापुरतं ठीक आहे, सिनेमात पाहणं ठीक आहे, पण वास्तवात ते स्वीकारणं खूप कठीण असतं. रितिकाला स्वप्नील म्हणाले.
मग आम्ही वाचक जे वाचत आलो ते सगळं खोटं असतं का? रितिका म्हणाली. ते सगळं काल्पनिक असतं रितिका, स्वप्नील म्हणाले. काल्पनिक, पण तुम्हीच लेखक समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब कथेच्या रूपाने घेऊन लिहिताना. रितिका म्हणाली. कथा लिहितो ते वाचकांना आवडावी म्हणून, स्वप्नील म्हणाले. पण वाचक मात्र त्या कथेच्या पात्रांशी समरस होऊन वाचतात आणि लेखकाने कथेत मांडलेल्या घटना व लिखाण सत्य मानून चालतात ना. रितिका तिच्या मनातून मतापासून अजिबात ढळली नव्हती. स्वप्नील यांनी तिच्याकडे पाहिले. रितिकाने त्यांचा हात धरला. काय झालं स्वप्नील? तुम्ही माझ्या वयापेक्षा खूपच मोठे आहात म्हणून? त्याचा मला काहीच फरक पडत नाही. माझे तुमच्यावर प्रेम आहे, निस्वार्थी आणि निर्मळ. स्वप्नील, तुम्ही जर माझं प्रेम स्वीकारलं नाही तर मी एकतर वेडी होईल किंवा माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल. डोळ्यात अश्रू आणून ती म्हणाली. रितिका, असा वेडेपणा करायचा नाही. तू सज्ञान आहेस, पण अनुभवाने लहान आहेस. आपण दोघेही विजोड आहोत. तिचा धरलेला हात सोडवत स्वप्नील म्हणाले. मी अनुभवाने लहान आहे म्हणून अनुभवी माणसावर प्रेम केलं. तुम्हीच द्यायचा अनुभव. मिठी मारत ती म्हणाली. अनपेक्षितपणे तिने मिठी मारल्याने ते थोडे गोंधळून गेले. त्यांनी तिची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण रितिका तेवढीच मिठी घट्ट करत होती. रितिका, थोडी गंभीर हो. ते पाठमोरे राहूनच आजूबाजूला पाहत म्हणाले. स्वप्नील, तुम्ही माझ्याकडे बघून बोला. असं म्हणून तिने त्यांच्या हाताला धरून तिच्या दिशेला वळवलं. स्वप्नील, माझ्या डोळ्यात पाहून सांगा, माझं प्रेम खोटं आहे का? तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम करत नाही का? स्वप्नीलने त्यांची नजर दुसरीकडे वळवली. स्वप्नील, तुम्ही नजर चुकवू नका. मला सांगा, नाहीतर मी इथून निघून जाईन आणि परत कधीच येणार नाही. आणि तिने त्यांचा हात सोडून टेबलावरची बॅग घेतली व गेटच्या दिशेने जायला निघाली. ही मुलगी प्रेमात खरंच वेडी झाली आहे. ती तिच्याच मनाचे खरे करणार. उद्या तिने जीवाचं बरं वाईट केलं तर? असा विचार त्यांच्या मनात आला. रितिका, थांब, मागून स्वप्नील यांनी आवाज दिला. रितिकाचे पुढे पडणारे पाऊल थांबले. तिने आनंदाने त्यांच्याकडे वळून पाहिलं आणि धावत धावत येऊन स्वप्नीलला मिठी मारली. मला माहीत होतं स्वप्नील, तुम्ही माझं प्रेम नाकारणार नाहीत. त्यांच्या छातीवर डोके ठेवून ती म्हणाली. पण ते मात्र स्तब्धच उभे राहिले होते. रितिका, समाज काय बोलेल याचा विचार करतोय, स्वप्नील तिच्याकडे पाहत म्हणाले. कोणता समाज? होणाऱ्या घटना वाईट दृष्टीने बघून ताशेरे ओढणारा? मी नाही मानत या समाजाला, रितिका म्हणाली. रितिका, शेवटी आपण सर्वजण याच समाजाचे घटक आहोत. काही बंधनं आहेत, स्वप्नील म्हणाले. ही बंधनं जर आपल्याला वेगळं करत असतील तर अशी बंधनं झुगारून टाकते. रितिका त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाली. असं नसतं रितिका. असे विजोड प्रेम हा समाज मान्य करणार नाही. आणि त्यात तुझ्या आईवडिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तुझ्या अशा वागण्याने किती मनस्ताप होईल, स्वप्नील म्हणाले. ही रितिका कोणत्याही मनस्थितीत ऐकणार नाही हे स्वप्नील समजून चुकले होते. सध्या तिच्या प्रेमाला होकार द्यायचा आणि मग हळूहळू तिच्या मानेवरचं असलेलं प्रेमाचं भूत उतरवायचं. मग ती स्वतः सावरून निघून जाईल असा विचार करून त्यांनी पाहिलं. रितिका, तुला आता निघावं लागेल. संध्याकाळ होत आली आहे, स्वप्नील म्हणाले. स्वप्नील, मला माहीत आहे, तुमचं खरंच प्रेम आहे. फक्त ते कबूल करायला तुम्ही तयार नाहीत. पण मला थांबवून तुम्ही नकळत प्रेमाला होकार दिला. त्यांच्या हाताला धरून खुर्चीत बसवत ती म्हणाली. आणि ती त्यांच्यासमोर बसली. रितिका, तू विचार कर अजूनही, स्वप्नील म्हणाले. स्वप्नील, आता विचार करायची वेळ टळून गेली. मी माझ्या आईवडिलांना सर्व काही समजावून सांगेन. त्यांची आपल्या लग्नाला नक्कीच परवानगी मिळेल. तू काही ऐकणार नाहीस, अटीवर स्वीकारेन, स्वप्नील तिच्याकडे पाहत म्हणाले. मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत, रितिका म्हणाली. तू आता प्रेमात वेडी झाली आहेस, त्यामुळे न ऐकताच तू मान्य असल्याचे कबूल करत आहेस, स्वप्नील म्हणाले. ठीक आहे, सांगा तुमची अट, रितिका त्यांच्याकडे पाहत म्हणाली. रितिका, या लग्नाच्या गोष्टी शिक्षण पूर्ण झाल्यावरच करायच्या, हे लक्षात ठेव, नाहीतर तू मला गमावशील, स्वप्नील विचार करत म्हणाले. रितिका आता 12वीला होती. शिक्षण पूर्ण व्हायला कमीत कमी 3 वर्ष होती आणि हा कालावधी स्वप्नीलसाठी खूप होता.
या कालावधीत रितिकाचे मत परिवर्तन करू शकतो असा विश्वास त्यांना वाटत होता. रितिका, संध्याकाळ होत आली आहे, तुला निघायला पाहिजे. थोडा वेळ थांबते ना, पहिल्या प्रेमाच्या वर्षावात थोडं तरी भिजू द्या. रितिका त्यांना मिठी मारत म्हणाली. नाही रितिका, तुला निघावं लागेल, आपण नंतर भेटूच, स्वप्नील तिला उठवत म्हणाले. टेबलावर ठेवलेली बॅग तिच्या हातात दिली आणि गेटजवळ आले. ठीक आहे, मग उद्या कॉलेज बंद करून येते, आपण दुसऱ्या शहरात फिरायला जाऊ, रितिका खुश होत म्हणाली. कॉलेज बंद करून नाही, कारण हे तुझं 12वीचं वर्ष आहे. मी शिक्षणाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करणार नाही, स्वप्नील म्हणाले. ओके स्वप्नील, तुम्ही म्हणाल तसं, असं म्हणून आवेशात येऊन तिने त्यांच्या गालावर चुंबन घेतले. तिने गाडी स्टार्ट केली आणि ती निघून गेली. स्वप्नील तिच्याकडे पाहतच राहिले. हिला प्रेमापासून परावृत्त करायचं असेल तर माझं जुनं प्रेम तिच्यासमोर आणावंच लागेल. पण श्वेता आहे कुठे? तिचा पत्ताच माहीत नव्हता. नवीन टेक्नॉलॉजीने सोशल मीडियावर शोधायला सुरुवात केली. खूप मोठ्या प्रयत्नाने श्वेताचा नंबर मिळाला. ती अमेरिकेत एक सेटल बिझनेस वुमन झाली होती. स्वप्नील यांनी फोन करून श्वेताशी कॉन्टॅक्ट केले आणि रितिकाची सर्व कथा सांगून मदत मागितली. तीही तयार झाली, पण सर्व अरेंज करून यायला तिला 8 ते 10 दिवस लागणार होते. या 8 दिवसात रितिकाला कसं तरी सांभाळावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी रितिका लवकर उठली. खरं म्हणजे तिला झोपच लागली नव्हती. पूर्ण रात्र ती स्वप्नीलच्या प्रेमात होती. आज ती कॉलेज संपल्यावर स्वप्नील बरोबर दुसऱ्या शहरात जाणार होती. तिने कॉलेजमधले काही पिरियड अटेंड केले आणि ती घाईघाईने बाईक घेऊन निघत होती. तेव्हा प्रिया तिथे आली. काय एवढ्या घाईत निघालीस? प्रिया तिच्याजवळ येत म्हणाली. आज पहिली डेटिंग आहे, रितिका खुश होत म्हणाली. डेटिंग? कोणाबरोबर? ती आजूबाजूला पाहत म्हणाली. कोणाबरोबर म्हणजे? स्वप्नील भारद्वाज बरोबर, रितिका म्हणाली. रितिका, तू काही कोणाचं ऐकतच नाहीस, मग तुला अडवून काय फायदा? प्रिया म्हणाली. मी तर जाणार आहे, तू पण चल ना, रितिका तिला मुद्दामून हसत म्हणाली. नको गो बाई, तूच जा, तुमच्या राजाराणीमध्ये माझी अडचण नको, असं म्हणून तिने स्वप्नील यांना फोन केला आणि ती निघाली. रितिका गाडी घेऊन स्वप्नील यांच्या घराच्या दिशेने निघाली. त्यांचे फिरणे, मूवी, लंच करणे, पबजीमध्ये जाणे हे 2 दिवसाआड चालू होतं. स्वप्नील यांना श्वेता येण्याची वाट पाहायची होती, म्हणून ते रितिकाच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी काही कथा लिहायलाही घेतल्या, पण पहिले लिहिण्याचे तंत्र त्यांना जमत नव्हते आणि तो दिवस उजाडला. रविवार होता. दर रविवारीप्रमाणे किचनचा ताबा घेऊन काम करत होती. सकाळचे 11 वाजले होते. हॉलमध्ये स्वप्नील पेपर वाचत बसले होते आणि दारातून एक आवाज आला. स्वप्नील भारद्वाज. मी आले तेव्हा त्यांनी दरवाजाकडे पाहिले. दारात जीन्स आणि टी-शर्ट घालून हातात बॅग घेऊन ती उभी होती. अरे श्वेता, तू, असं म्हणून स्वप्नील उठून उभे राहिले आणि पुढे होऊन तिच्या हातातली बॅग घेतली. वेलकम इंडिया, असं म्हणून तिला घेऊन आत गेले. मग स्वप्नील नवीन काही लिखाण ती बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाली. ती अमेरिकेला निघून गेल्यापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास सांगितला. म्हणजे स्वप्नील, तू लग्न केले नाहीस? ती थोडी चकित होऊन म्हणाली. नाही केले, तू अर्धवट सोडून गेली होतीस ना, स्वप्नील तिच्याकडे पाहत म्हणाले. मी नाही गेले, वडिलांनी जबरदस्तीने नेलं. तिथे राहिले, शिक्षण घेतले आणि वडिलांच्या पश्चात त्यांचा बिझनेस मी सांभाळते. त्यामुळे मला सुद्धा लग्न करायला सवडच मिळाली नाही. तेवढ्यात एका डिशमध्ये चिकनचे काही पीस घेऊन रितिका बाहेर आली. स्वप्नील, जरा हे खाऊन बघा, मीठ वगैरे बरोबर आहे का? आणि तिने श्वेताकडे पाहिले व तिचे पाऊल तिथेच थांबले. आत्तापर्यंत कधीही त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणीला घरी पाहिले नव्हते. मग ही कोण? हा प्रश्न तिच्यासमोर होता. अरे रितिका, ये, तुला हाकच मारणार होतो, तिच्याकडे पाहत म्हणाले. श्वेताने तिच्याकडे पाहिले आणि स्वप्नील म्हणाला होता, तीच रितिका आहे. हे ती समजली होती. रितिका, ही श्वेता आहे, माझी कॉलेजमधली मैत्रीण आणि माझं पहिलं प्रेम. आजच अमेरिकेवरून आली. इंडियात
कुणी नाही म्हणून ती माझा पत्ता शोधत इथे आली. स्वप्नील मुद्दामून खोटे बोलत होते. स्वप्नील यांच्या बोलण्याने तिच्या मनाला 1000 विंचवाचे दंश झाल्यासारखे झाले होते. तिच्या न कळत तिच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या. हाय रितिका, कशी आहेस? श्वेता म्हणाली. हाय, रागातच ती म्हणाली. काय रे स्वप्नील, लग्न केले नाहीस म्हणून मुलगी दत्तक घेतलीस की काय? काय म्हणता तुम्ही? रागातच म्हणाली. मी यांची मैत्रीण आहे. आय मीन फ्रेंड. ओनली फ्रेंड की गर्लफ्रेंड? श्वेता तिच्या रागाचे मनावर न घेता जरा हसत म्हणाली. तुम्ही जे काही समजेल ते समजून घ्या. रितिका असं म्हणून आत निघून गेली. तिने जेवण बनवले आणि बॅग घेऊन बाहेर पडली. ते पाहून स्वप्नील तिच्या मागोमाग आले आणि तिच्या हाताला धरून थांबवलं. काय झालं रितिका? अशी न सांगता तडकाफडकी कुठे निघालीस? स्वप्नील म्हणाले. चालली घरी, रागाच्या झणक्याने ती म्हणाली. तुम्ही बसा तुमच्या पहिल्या प्रेमाबरोबर चिकन खात. असं म्हणून ती गाडीवर बसली आणि स्वप्नील अडवण्याच्या आत ती निघून गेली. स्वप्नीलने जे ठरवलं होतं ते कुठेतरी घडत होते. रितिका रागातच घरात आली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. तिच्या खोलीचा दरवाजा जोरात लावला आणि बेडवर येऊन पडली. रागाने तिचे अंग थरथर कापत होते. दरवाजा लावल्याचा आवाज ऐकून किचनमध्ये काम करत असलेली तिची आई शारदा बाहेर आल्या. तिने रितिकाच्या रूमकडे पाहिले आणि दरवाजा ठोकला, पण रितिकाने दरवाजा उघडला नाही. रितिका, काय झालं? दरवाजा उघड, शारदा म्हणाल्या. पण तिने काही दरवाजा उघडला नाही. तिचे काहीतरी फिसकटले असणार असा विचार करून शारदा काम करायला निघून गेल्या. दुपारी ती जेवायला सुद्धा आली नव्हती. संध्याकाळी तिचे वडील भावेश आले तरी रितिका बाहेर आली नव्हती. तिने स्वतःला कोंडून घेतले होते. शारदाने प्रियाला फोन केला आणि घरी बोलावून घेतले. प्रिया घरी आल्यावर सर्व प्रकरणाचा उलगडा झाल्यावर त्यांना मानसिक धक्काच बसला. आपली मुलगी आपल्या वयापेक्षा दुप्पट असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात कशी पडू शकते याचाच विचार ते करत होते. तुम्ही लाडाने सर्व प्रकारची सूट दिली होती ना तिला, घ्या त्याचाच परिणाम आहे. शारदा कपाळाला हात लावून खुर्चीत बसत म्हणाली. अगं, सूट दिली म्हणजे तिला काहीही करायला परवानगी दिली असा अर्थ होत नाही, भावेश म्हणाले. पहिले तिला बाहेर बोलवा आणि तिला काय आहे ते विचारा, शारदा रागातच म्हणाली. हो थांब, विचारतो. असं म्हणून ते रितिकाच्या खोलीच्या दरवाजासमोर जाऊन उभे राहिले आणि दरवाजा ठोकला. रितिका, दरवाजा उघड आणि बाहेर ये, थोड्या रागातच भावेश म्हणाले. ते दरवाजा ठोकत असतानाच रितिका बाहेर आली. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. ती येऊन एका खुर्चीवर बसली. रितिका, आम्ही ऐकलं ते खरं आहे का? तू त्या स्वप्नील भारद्वाजच्या प्रेमात पडली आहेस आणि तू त्यांच्याबरोबर लग्नही करणार आहेस, भावेश म्हणाले. रितिकाने त्या दोघांकडे पाहिले. यांना कसं कळालं तेच कळत नव्हते. प्रिया येऊन गेली ना, रितिका थोडी रागात म्हणाली. हो, तू अशी खोलीत बंद करून घेतल्यावर कोणाला विचारणार, शारदा रागात म्हणाल्या. मग तुम्हाला आता सर्व काही कळालं आहे ना? मग ते खरं आहे, रितिका ठामपणे म्हणत होती. रितिका, हे लग्न करायचं वय नाही आणि तेही तुझ्या वयाच्या दुप्पट असलेल्या व्यक्तीबरोबर. हे योग्य नाही. तिला जरा शांतपणे समजावत म्हणाले. मला तुमचं तत्त्वज्ञान ऐकायचं नाही. मी त्यांच्याशीच लग्न करणार आहे, रितिका म्हणाली. हिचं डोकं फिरलं आहे का? काहीही बोलते, शारदा चिडून म्हणाली. शारदा शांत हो, मी बोलतोय ना तिच्याशी, भावेश म्हणाले. तुम्ही असं म्हणू नका, 2 कानसिलात लावून द्या, शारदा म्हणाली. तेवढ्यात दारावर टकटक झाली. त्यांनी दरवाजाकडे पाहिले. स्वप्नील आणि श्वेता उभे होते. त्यांनी दरवाजाच्या दिशेने पाहिले. रितिकाने त्या दोघांकडे पाहून मान फिरवली. भावेश यांनी स्वप्नील यांना ओळखले होतं. ते उठून दरवाजाजवळ गेले. तुम्ही स्वप्नील भारद्वाज आहात ना, भावेश म्हणाले. हो साहेब, आणि ही श्वेता, ते ओळख करून देत म्हणाले. या आत या, तुमचाच विषय चालू होता, भावेश म्हणाले. मला त्याचा अंदाज होता म्हणून आम्ही दोघे आलो, श्वेताकडे पाहत ते म्हणाले. साहेब, मी त्याविषयीच म्हणायचं होतं म्हणून हिला अमेरिकेहून बोलवलं. ते असं म्हणताच रितिकाने रागाने त्यांच्याकडे पाहिले. म्हणजे तुम्ही हिला बोलावून घेतले? माझ्या मनाचा थोडा पण विचार नाही केला, रितिका चिडून म्हणाली.
हो, कारण तू काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस. शेवटी मला श्वेताचा आधार घ्यावाच लागला. स्वप्नील म्हणाले. मग माझ्याबरोबर फिरणे, सिनेमा बघणे ते काय होतं? फक्त मजा करण्यासाठी? रितिका रागात म्हणाली. नाही, मी जर तुझं ऐकलं नसतं तर तू जीवाचं तुझ्या बरं वाईट करून घेतलं असतंस. म्हणून मला हे पाऊल उचलायला लागलं, स्वप्नील म्हणाले. रितिका, मला स्वप्नीलने सर्व काही सांगितलं होतं. एक मुलगी बापाच्या वयाच्या प्रेमात पडणे योग्य नाही, हे मलाही पटलं होतं. पाश्चात्य देशात हे घडणं साहजिक आहे, पण भारतीय संस्कृतीत नाही. श्वेता तिच्याकडे बघत म्हणाली. भावेश साहेब, हेच मी हिला भरपूर समजावून सांगितले, पण ती वेड्यासारखी करत आहे, म्हणायला लागली होती. त्यामुळे मला तिच्याशी असं वागावं लागलं होतं. मान्य आहे मला, वय नादान असतं, विचार करण्यासाठी सक्षम नसतं, म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं, स्वप्नील म्हणाले. मी समजू शकतो भारद्वाज, भावेश म्हणाले. रितिका, मला तुझ्याविषयी एक मैत्रीण म्हणून प्रेम वाटतं, पण प्रेम भावना मात्र श्वेताशीच्या बंधनातच होत्या. रितिका, हा वेडेपणा सोडून दे, शिक्षण पूर्ण कर आणि एका चांगल्या मुलाशी लग्न करून सुखी हो, स्वप्नील म्हणाले. हो रितिका, आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अमेरिकेत स्थायिक व्हायचं ठरवलं आहे. तू स्वप्नीलला विसरून जा, तुझं आयुष्य सुंदर बनव आणि शिक्षण पूर्ण कर. श्वेता तिचा हात हातात घेत म्हणाली. मी तुझ्याशी एक मैत्रीण म्हणून सांगते आहे. तुझ्या वयात असं होणारच, यात तुझी चूक नाही, पण यात कोणीही सुखी होणार नव्हते. आय थिंक तू विचार कर आणि काय तो निर्णय घे. ती काहीही न बोलता त्यांच्याकडे पाहिले. तिला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. चुकल्याची भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. सर, तुम्ही श्वेताबरोबर लग्न करा आणि सुखी व्हा. तुम्हाला मी काही पटकन विसरू शकत नाही, पण सर्व बाजूने विचार करीन आणि विसरण्याचा प्रयत्न करीन. रितिकाला एक वेगळीच अनुभूती झाली होती. स्वप्नील यांनी विश्वंभर कादंबरीतले एक वाक्य आठवले. बलिदान हेच प्रेमाचे प्रतीक आहे, आणि तेच आठवून रितिका शांत बसली. तुम्हाला ही कथा कशी वाटली? या कथेविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.